संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर खासदार बजरंग सोनावणेंनी संशय घेतलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत समाधानी नाही, चौकशी काय सुरू आहे हे जाहीर करावं, खासदार बजरंग सोनावणेंनी ही मागणी केली आहे। पोलिसांच्या तपासावर यावेळी बजरंग सोनावणेंनी संशय व्यक्त केलाय। चौकशी काय सुरू आहे हे जाहीर करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी विष्णूंनी यावेळी बजरंग सोनावणेशी बातचीत केली, आपण पाहूया। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये प्रखरतेनं हा सगळं प्रकरण लोकसभेमध्ये मांडणारे बजरंग सोनवणे, खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत। खरं तर संतोष देशमुख यांचं प्रकरण तुम्ही लोकसभेमध्ये मांडलं, बाहेरही मांडलं। आज जो तपास सुरू आहे त्याच्यावर समाधानी आहात का? बीड जिल्ह्यामध्ये हे निंदनीय घटना ज्या दिवशी 9 डिसेंबरला घडली, त्या 9 डिसेंबरच्या क्षणापासून जसं किडनॅपिंग झालं तेव्हापासून आजपर्यंत मी हा लढा लढतोय आणि पुढेही जोपर्यंत आमच्या आरोपीची अटक होणार नाही आणि आरोपीला फाशीवर चढवलं जाणार नाही तोपर्यंत हा लढा आम्ही लढणारच आहोत। आणि हा जो तपास चाललाय ते पहिल्या दिवशी त्यांनी 2 आरोपी पकडले असं सांगितलं गेली, त्या आरोपात होते का नाही, म्हणजे सोबत असणारी ही 2 साईड हिरो प्रमुख मेन आरोपी त्यांनी आणखी आरोपी अटक झालेले नाहीत। त्याच्यानंतर एक 3रा आरोपी अटक केला, 4था आरोपी जो दोन्ही गुन्ह्यात आहे त्याला अटक केलं गेलं आणि आता पुन्हा 5वा आरोपी कोण, खंडणीतले 2 आरोपी आणखी फिरतायत। हे सगळं अट्रॅसिटी एक वेगळा ऍडिशनल गुन्हा झाला आणि पुढे तपासाचा भाग म्हणून त्यांनी हा गुन्हा सीआयडीकडे दिला। सीआयडीकडे एकच गुन्हा दिला नाही तर परत काही दिवसांना आणखी सीआयडीकडे हा पण गुन्हा वर्ग केला गेला की जो खंडणीचा, अट्रॅसिटीचा, तिन्ही गुन्हे क्लब केलेत। याचा अर्थ तिन्ही गुन्ह्याची सांगड एक आहे। विष्णू बुर्गेजी, 24 तास, बीड।